हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पालक डाळ. पालक डाळसाठी इथे मी पालक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर तूर आणि मसूर अशी मिक्स डाळ मी इथे छान अशी धुवून घेतलेली आहे. दोन डाळ्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल आपलं गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये फोडणीला आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे आपल्याला छान असे तडतडू द्यायचे आहेत. जिरे छान तडतडल्यावर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान असा लाल करून घ्यायचा आहे. तर आपल्याला कांदा छान लाल करायचा आहे. पाहू शकता इथे आपला कांदा छान असा लाल झालेला आहे. त्यानंतर 2 लाल टमाटे मी चिरून घेतलेले आहेत. आपल्याला टमाटे देखील तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा आणि टमाटा आपल्याला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आणि टमाटा तुम्ही पाहू शकता छान असा तेलामध्ये एकदम व्यवस्थित असा मऊ शिजावा, त्यासाठी त्यात थोडं मीठ पण टाकून घेतलंय मी. आणि नंतर आपल्याला अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून आणि मस्त तेलामध्ये आपल्याला छान असं सगळं काही फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कांदा टमाटा फ्राय झाल्यानंतर आपल्याला धने पावडर अर्धा चमचा, मिरची पावडर, त्यानंतर आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे आणि मस्त मसाले तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला किती सुंदर असा रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे तेलामध्ये मस्त आपल्याला मसाले फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर पालक आपण जी धुवून आणि चिरून ठेवली होती, सगळी पालक आपल्याला मसाल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि मस्त अशी मसाल्यामध्ये आपल्याला पालक अशी एकजीव होईपर्यंत छान अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली पालक मसाल्यामध्ये शिजत आहे. तर अशा प्रकारे पालक आपल्याला मसाल्यामध्ये पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं एकदम मस्त अशी पालक मसाल्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जी डाळ धुवून ठेवली होती ती संपूर्ण डाळ आपल्याला पालकमध्ये टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे मी ते सर्व डाळ टाकून दिलेली आहे आणि व्यवस्थित अशी डाळ आणि पालक आपल्याला थोडंसं पाणी टाकून आधी थोडी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला छान अशी डाळ आणि पालक आपल्याला शिजू द्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आपल्या डाळीला आलेला आहे. आणि नंतर आपल्याला हवं तितकं पाणी आपल्याला डाळीत टाकून द्यायचं आहे. पाहू शकता फ्रेंड्स किती सुंदर कलर आपल्या डाळीला आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डाळीला आणि पालकेला एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपली डाळ छान शिजावी म्हणून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली पालक डाळ तयार आहे. तर अशी ही डाळ तुम्ही पण नक्की करून बघा. अगदी दालच्या पेक्षाही सुंदर ही डाळ अशी लागते. गरम गरम भाताबरोबर आणि चपातीबरोबर अशी ही डाळ खाण्यास अगदी अप्रतिम लागते. तर तयार आहे आपली पालक डाळ. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तयार आहे आपली पालकची डाळ. तुम्ही पण नक्की अशी डाळ करून बघा आणि प्लीज मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला पालकची डाळ कशी वाटली.
पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.